नमस्कार मित्रांनो. एमपीसी गट ब मुख्य परीक्षेचं विश्लेषण करतोय. पेपर 2चं विश्लेषण चालू आहे. आता आपण सामान्य विज्ञान यावर आलेले प्रश्न बघतोय. सामान्य विज्ञानवरती खूप सोपे प्रश्न होते. विशेषतः म्हणजे स्टेट बोर्डमधले प्रश्न होते. एकूण 12 प्रश्न आले होते आणि त्यापैकी 12चे 12 हे खूप सोपे प्रश्न होते. ते कसे होते ते आपण आता थोडक्यात बघूयात. बघा, प्रश्न पहिला, भौतिक राशी आणि त्याचे एकक यांच्या जोड्या लावा. हा प्रश्न थोडं सेट करताना थोडं व्यवस्थित झालेलं नव्हतं. ते कसं मी सांगतो. बघा, लांबी, वस्तुमान, वेळ आणि तापमान याचे एकक दिलेले आहेत आणि या सगळ्यांचे एकक आहे ना, सी पद्धतीचे दिलेले आहेत. फक्त केल्व्हिन हे जे काही एकक आहे ना, हा एसआय पद्धतीचा एकक आहे. एवढंच फक्त चुकलेलं आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे. आता लांबीचे एकक काय आहे? लांबी सीजीआयचं तर सेंटीमीटर. बरोबर आहे. म्हणून बी. वस्तुमान, वस्तुमानाचं एकक आहे ग्रॅम आणि वेळेचं एकक आहे सेकंद. बरोबर आहे. आता तापमानाचं केल्व्हिन हे दिलेलं आहे. केल्व्हिन पण हे काय आहे? एसआयचं एकक आहे. इथं ॲक्चुअली काय असायला पाहिजे होतं? तर इथं असायला पाहिजे होतं सेल्सियस. ओके. सेल्सियस हे एकक असायला पाहिजे होतं. म्हणून आता ठीक आहे, एकक तर आहेत ना एसआय किंवा सीजीएस पद्धतीतलं कुठलंही असू द्या. म्हणून पर्याय क्रमांक कुठलाही आपल्याला निवडता येईल. हे लांबीचं म्हणजे हा, हे बघा, एकाच याच्याने हा पर्याय निवडला जातो. पर्याय क्रमांक 4, लांबी सेंटीमीटर. बाकीचं बघायची गरज नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता गॅमा किरणाचा गुणधर्म आहे? गॅमा किरणाच्या गुणधर्मावर प्रश्न विचारलेला आहे. हा जशास तसा स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. बरोबर आहे. गॅमा किरणाचा कोणता गुणधर्म आहे? असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये 2 एकक घनभार असतो का? तर हे त्याचं गुणधर्म नाहीये. बीटा किरणापेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. हे बी गुणधर्म नाहीये. त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही. हा, हे गॅमा किरणाचा गुणधर्म आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. गॅमा किरणामध्ये ऋणभार असतो. हा आहे का? तर नाहीये. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. परंतु गॅमा किरणाचे अजून काही महत्त्वाचे जे काही गुणधर्म आहेत ते सांगून देतो. अतिशय जास्त उष्ण असतात ते. उच्च ऊर्जा. हं. अतिशय उच्च ऊर्जा. याची ऊर्जा सर्व चुंबकीय तरंगामध्ये सर्वाधिक असते. त्याच्यानंतर सर्वाधिक भेदन शक्ती. हे बी भेदन शक्ती. सर्वाधिक. हे बी त्याचं गुणधर्म आहे. कारण काय आहे, हे किरण जाड शिशाच्या आणि काँक्रीटच्या स्तरामधूनही आरपार जाऊ शकतात. म्हणून भेदन शक्ती याची सर्वाधिक असते. प्रकाशाच्या वेगाने ते प्रवास करतात. हे चुंबकीय तरंग असल्याने प्रकाशाच्या वेगाने काय करतात? प्रवास करतात. प्रकाश वेग. प्रकाशाच्या वेगाने प्रवास. हं. हे झाले त्याचे गुणधर्म. बरोबर आहे. आणि इथं पर्याय क्रमांक कुठला आहे? 3 हे योग्य उत्तर आहे. आता पुढे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे, की किरणोत्सारी किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे चुंबक उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रम करते, तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते? तर बाहेर पडणारे सर्व ठीक आहे, योग्य उत्तर देतो कारण की वेळ आपल्याला कमी वेळेमध्ये संपता येईल. तर याचं योग्य उत्तर आहे, बाहेर पडणारे किरण 3 वेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी 2 एकमेकाच्या विरुद्ध दिशेला वळतात. तर तिसरा हा अविचलित म्हणजे अनडिफ्लेक्टेड राहील. हे योग्य उत्तर आहे. आता का राहील? कारण काय, धनप्रभारित, जिथं जो काही धनप्रभार आहे, तो धनप्रभारित अल्फा किरण एका दिशेने जाईल, ऋण प्रभारित एका दिशेने जाईल आणि बाकी जो प्रभार विरहित आहे, म्हणजे त्याच्यावरती गॅमा किरण आहे, विद्युत प्रभारित गॅमा किरण हे अविचलित म्हणजे सरळ जाईल, विचलित होणार नाही. म्हणजे हे इकडे, हा इकडे आणि एक सरळ. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढे. हां, ओझोन स्तराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय? बघा किती सोपा प्रश्न आहे. कितीदा प्रश्न आलेला आहे हा. हं. तर याचं कारण काय आहे? तर सी-एफ-सी. सी-एफ-सी म्हणजे काय? क्लोरोफ्लोरोकार्बन.
म्हणून पर्याय क्रमांक 2. म्हणून म्हटलं की खूप सोपे प्रश्न होते, जसं तसे स्टेट बोर्डच्या पुस्तकातून आलेले आहेत. आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवर्तात लिथियम पासून क्लोरीन पर्यंत मूलद्रव्याची अणुत्रिज्या रिकामी जागा होते. तर काय आहे, तर डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या काय होत असते, कमी होत जाते. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल, ब. आता ब इथं बघा, टाइमपास करण्यासाठी ब कुठे आहे, हे बघा 3 नंबरला आहे. म्हणजे या सिली मिस्टेक केव्हा कमी होऊ शकतात, सरावानेच कमी होऊ शकतात. प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. असं लेंदी प्रश्नपत्रिका बनवण्याचा फक्त प्रयत्न आहे, पण वन लाइनर क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीच दम नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल, 3. बरोबर आहे. एकाच डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकातील प्रभार वाढतो, पण कक्षा तीच राहत असल्याने अणुत्रिज्या कमी होत जाते. आणि जे काही बाकीचे काय आहे ते चुकीचे आहेत, कारण अणुत्रिज्या वाढत नाही, कमी होत जाते आणि स्थिर पण राहत नाही. म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल, ब. आणि पण उत्तर 3 क्रमांकाच्या वर्तुळाला आपल्याला गोल करायचंय. ठीक आहे. आता पुढे, तुरटी ही जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते. त्यात खालीलपैकी कोणते मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते? तर त्यामध्ये ऑक्सिजनचे सर्वाधिक वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते. हे इथं अनुभार पण त्यांनी दिलेला आहे. कारण की तुरटीच्या रेणू सूत्रानुसार त्यात ऑक्सिजनचे 16 अधिक 24 बरोबर किती झाले, 40 अणू असतात. त्यामुळे त्याचं एकूण वस्तुमानांक काय असतो, सर्वाधिक भरते. म्हणून ऑक्सिजन पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर येईल. ठीक आहे. आता पुढे, खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास वर्गीकरणाचे जनक म्हणतात? खूप महत्वाचा प्रश्न. याच्यावरती फिरूनही येऊ शकतो, म्हणून बाकीचंही तुम्हाला थोडी माहिती मी देऊ इच्छितो. वर्गीकरणाचे जनक कोणाला म्हणतात, तर कार्ल लिनियस, कॅरालस लिनियस. ओके, त्याला कार्ल लिनियस आम्ही आधी म्हणायचो. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. बरोबर आहे. कॅरालस लिनियस यांनी द्विमान पद्धती विकसित केली आणि वर्गीकरणाची पायाभरणी केली, म्हणून त्यांना काय आहे, वर्गीकरणाचं जनक म्हणतात. का, की त्यांनी काय कुठली केली, द्विनाम पद्धती विकसित केली, म्हणून त्याला वर्गीकरणाचं जनक म्हणतात. आता रॉबर्ट ब्राऊन हे कोण होता, स्कॉटिश वनस्पती शास्त्रज्ञ होता. त्यांनी वनस्पती पेशीमधील केंद्रकाचा शोध लावला. केंद्रक शोधलं कोणी, रॉबर्ट ब्राऊन. हा कुठला होता, हा वनस्पती शास्त्रज्ञ होता स्कॉटिशचा. बरोबर आहे. आता पुढचं काय, लॅमार्क. हा काय होता, लॅमार्क हा यांनी काय केलं, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. हा फ्रेंच शास्त्रज्ञ होता आणि उत्क्रांतीवादातील मिळवलेल्या गुणांचा वारस म्हणजे इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक हा महत्वाचा सिद्धांत कोणी मांडलाय, हे लॅमार्कने मांडलेला आहे. आता रॉबर्ट हुक, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. रॉबर्ट हुक यांनी काय केलेलं आहे, हा सूक्ष्मदर्शकाखाली बुचाच्या सालीचे निरीक्षण करून त्यांनी काय केलं, पेशी ही संकल्पना मांडली. पेशी हे नाव दिलेलं आहे. कोणी, रॉबर्ट हुकने. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं उत्तर काय होतं, ऍक्च्युली कॅरालस लिनियस. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ठीक. पुढे, खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे आहेत? तर एकाच जातीचे प्राणी कुठले आहेत हे या इथे विचारलेलं आहे. तर एकाच जातीचे प्राणी आहेत ऑक्टोपस, पायला आणि सेपिया. म्हणून पर्याय क्रमांक काय, 2. एकदम साधे प्रश्न आहेत, काहीच याच्यात हे नाहीये. ऑक्टोपस, पायला आणि सेपिया हे सर्व प्राणी कुठल्या घटकातले आहेत, कुठल्या संघातले आहेत, तर हे मोलुस्का या संघातले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, सरपटणाऱ्या प्राणी वर्गीकरणाच्या खालील प्राण्यापैकी जिवंत जीवाश्म कोणते? तर स्पिनोडॉन हे जिवंत जीवाश्म आहे. कारण काय,
की हा न्यूझीलंडमध्ये आढळणारा सरीसृप असून तो डायनासोरच्या काळापासून फारसा बदलला नसल्याने त्याला जिवंत जीवाश्म म्हणजे लिव्हिंग फॉसिल कारण काय आहे की तो डायनासोरच्या काळापासून फारसा बदललेला नाहीये. कोणचा? स्पिनोडॉन. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता वर्गीकरणाचा हा थोडा हे वाटू शकतो. हा फक्त थोडा अवघड प्रश्न वाटू शकतो 12 पैकीचा. वर्गीकरणाचा पदानुक्रम लावा. हे खूप सोपा प्रश्न. हे मी काय म्हटलं की स्टेट बोर्डच्या पुस्तकातून जशा तसे घेतल्यासारखे प्रश्न आहेत. वर्गीकरणाचा योग्य पदानुक्रम कुठला आहे? तर पहिल्यांदा आपण काय घेऊया? वर्ग, त्याच्यानंतर गण, त्याच्यानंतर कुल, त्याच्यानंतर काय? प्रजाती. हा आहे वर्गीकरणाचा क्रम. बरोबर आहे. म्हणजे वर्ग म्हणजे ब कुठं आहे? पहिल्यांदा 2 ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर गण, बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. बाकीचे चुकीचे. बरोबर आहे. हे योग्य क्रम म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर. ठीक आहे. आता पुढे हे वनस्पती संप्रेरक हे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमाटा बंद करते. तर कुठलं? फक्त ॲबिसिस ऍसिड. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. हे पण थोडं ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे, थोडा हार्ड लेवलचा आहे. ठीक आहे. काय होतं? ॲबिसिक ऍसिड हे एक तणाव संप्रेरक म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स आहे, जे पाण्याच्या कमतरतेसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पर्ण रंध्रे बंद करते. कुठलं? तो ॲबिसिक ऍसिड. बरोबर आहे. आता पुढे ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते. ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार कोण करते? असा प्रश्न आहे. रिकामी जागा. तर उत्तर आहे RNA सायलेन्सिंग. म्हणून पर्याय क्रमांक 1 RNA सायलेन्सिंग. ठीक आहे. RNA सायलेन्सिंग हे ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते. ठीक आहे. पुढे 83 जर तुम्ही दुष्काळ हे झाले. हे मला वाटतं की याच्यातलं संबंधित आहे हा कम्प्युटरचा. तर संगणकचे प्रश्न आपण घेऊया. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि कारण काय आहे की एमपीसीचे सर्वच प्रश्नपत्रिकेचं 2000 साधारणतः 11 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहोत. ते विशेष म्हणजे घटकांनी आहे. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.